नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे देवी आईच्या मंदिरात आपली कृष्णा निघालेली असते आणि ती मंदिरापर्यंत पोहोचते की काय या भीतीपोटी आता पूजाने समरला सांगितलेलं आहे की खूप सारे विघ्न तिच्या वाटेत टाक, म्हणजे ती लवकर मंदिरात पोहोचलीच नाही पाहिजे. त्याच्यासाठी आता तो प्रयत्न करतोय. इकडं मात्र पूजाला टेन्शन आलं आहे. तिच्या आईवरती ती चिडू लागते. बघ ना गं, ती जी प्री म्हणजेच कृष्णा आता पोहोचत पण चालली आहे मंदिरापर्यंत, आपल्याला बिगी बिगी जायला हवं असंही तिच्या आईला म्हणू लागते. पण तिची आई म्हणते नको, आता मंदिर जवळ आलं आहे आणि मला तुझ्यासोबत कोणी पाहिलं तर लगेच सगळेजण म्हणतील की मीच तुला मदत केली. तर सावित्री तिच्या डोक्यावरची पाटी ही पूजाच्या डोक्यावर देते आणि तिला पटपट चालत जा असं म्हणू लागते. पण पूजा म्हणते माझे ते इथेच पावली जड व्हायला लागली, किती जड पाटी आहे, मला ती घेऊन चालवेतसुद्धा नाही आहे. तर आता आपण पाहतोय जेव्हा समर कृष्णा जशी जशी जवळ येते तसं तिच्या वाटेत विघ्न टाकतोय. तिच्या पायाखाली दगड टाकले, ते पण तिला टोचली, लागली, रक्त आलं. त्याच्यानंतर आता त्याने मुद्दामच आग लावलेली, जळलेल्या सुकलेल्या सगळ्या पाल्यापाचोळ्याला आग लावल्यामुळे वाटेतच आता तिला एवढी मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागते काय म्हणून भीती वाटू लागते. पण अग्निपरीक्षा देणं एवढं सोपी नाही. मागे फिरणं पण बरोबर नाही, कारण देवी आईच्या मंदिरात जाताना मागे वळायचं नाही, मागे फिरायचं नाही, वाट बदलायची नाही असं ठरलेलं आहे ना, देवी आईचा नियमच आहे. तर तो मोडता येणार नाही. तर इथे कृष्णा देवीसमोर हात जोडते आणि माझ्या वाटेतली ही जी संकट आहे ती कमी कर ना म्हणून देवीला हाक मारते. आणि अगदी आजूबाजूच्या लोकांनाही म्हणते की कोणी आहे का, माझी मदत करता का, इकडे येता का. पण इथे कोणाचीही मदत भेटणार नाही अशा जागेवरती आलेली आहे. तिथे तिला कोणीही मदत करू शकणार नाही, त्यामुळे तिला फार वाईट वाटत असतं. समर मात्र म्हणत असतो तुला मी त्या मंदिरापर्यंत पोहोचूच देणार नाही. कोणी जर जिंकणार असेल ना ती स्पर्धा तर ती फक्त माझी मिसेसच जिंकेल असं म्हणत स्वतःवरती गर्व करू लागतो. आता आपण पाहत आहोत इथे मंदिरामध्ये बाळजाबाईला दलपत म्हणू लागलं आहे की आपण काय करायला पाहिजे का ज्यामुळे आपली कृष्णा जिंकेल. पण आता दोघांच्या हातात काहीच नाही म्हणून दोघंजणं हातबल होतात. तितक्यात जयवंतराव धावत धावत येतात आणि म्हणू लागतात की बाळजाबाई, एक महत्त्वाची बातमी आहे की ही पूजा आहे ना ती मंदिराच्या पहिल्या पायरीपर्यंत पोचली आणि कृष्णाचा काहीच आतापाता नाही. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर लगेचच बाळजाबाई घाबरते. अरे देवा, असं कसं झालं. देवी आईला ती साकडं घालू लागते की देवी आई, आमच्या घराण्याची जी काही मान मर्यादा आहे, जी काही तिजोरीची चाव्या आहे त्या अशा मुलीच्या हातात जायला नको, जिच्या हातात गेल्याने वाटोळ होईल. देवी आई, तुझा हा कसला कौल आहे गं, प्लीज माझ्या कृष्णाला मदत कर अशी हाक इथे बाळजाबाई मारू लागते. आणि दलपत म्हणू लागतात की आपण काय करू शकतो. आता इथे ना चर्चा चालू असते तर त्यावेळेला बाळजाबाई म्हणते आता देवीचा जो काही कौल असेल तो मी मान्य करेल, देवी आईच्या मनात जे असेल ते मी मान्य करेल. आता आपण काहीच करू शकत नाही. चिटिंग तर अजिबातच करायची नाही, कुठल्याही प्रकारे आपण चिटिंग करायची नाही. आता इथे आपण पाहतोय देवी आईचा धावा करणारी कृष्णा मदत मागते पण कोणीही आजूबाजूला मदतीला नाही. पण आता ही जी काही अग्निपरीक्षा देवी आई घेते ती अग्निपरीक्षा मी देणार असं म्हणत ही कृष्णा त्या अग्नीवरनं, त्या पाल्यापाचोळ्याच्या लागलेल्या आगीवरनं जायचं ठरवते. आता इथे समरला वाटत असतं की ही काही जाणार नाही, मागे फिरली तर इथेच हारणार. मग आता ती विचारत असते, देवी आईच्या धावा करत असते आणि मनातले मनात देवी आईला म्हणते जर तू माझी ही अशी परीक्षा घेणार असेल आणि ती जर मी देऊन पास होणार असेल तर मला माझ्या घरासाठी, संसारासाठी, माझ्या घरातली जी चाव्या आहे, ज्या तिजोरीच्या जे महत्त्वाचं स्थान आहे ते मी त्या पूजासारख्या मुलीच्या हातात जाऊ देणार नाही, जेणेकरून वाटोळं त्या घराचं होऊ देणार नाही. माझ्या संसारासाठी, माझ्या सुखासाठी, माझ्या त्या कुटुंबासाठी मी ही अग्निपरीक्षा पण देईल देवी आई असं म्हणत देवी आईच्या नावाचा उदो उदो करत, देवी आईच्या नावाने उदो उदो असं म्हणत जी बाई उडी मारते त्या अग्नीमध्ये आणि तशी ती चालत 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 त्या अग्नीवरनं ती तिची परीक्षा पास करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळणार. तिच्या पायांना चटके बसतात, तिला इतकं रडायला येत असतं, डोळ्यातनं पाणी येत असतं. पण देवी आईची जर इच्छा असेल, हेच केल्याने जर यश मिळणार असेल तर इथे ती परीक्षा द्यायला तयार आहे असं म्हणत ती आता निघालेली आहे. अगदी अंगाला काटा येईल अशा स्वरूपात आपल्याला ते सीन पाहायला मिळणार आहे. आणि ते सीन पाहताना खरंच खूप वाईट वाटतं. पण समरसारखे जे लोक असतात त्यांना असं वाटत असतं की त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी, जर चुकीच्या प्रयत्नांनी देव त्यांना यश मिळवून देणार असेल तर हा त्यांचा गोड गैरसमज आपण म्हणायला हरकत नाही. देव खरंच सत्याच्या मागावर असतो, सत्यालाच परीक्षा द्यावी लागते आणि सत्याचीच विजयी पण होतो. इथे आपल्याला तेही पाहायला मिळू शकतं. चला,
कोण आता खरं कोण खोटं हे सगळं काही देवीलाच माहिती. देवी आईच खरा न्याय करू शकते आणि करेलच असं आपण म्हणू, कारण देवी कधी कुणावरती रुसत नाही किंवा कोणत्याही चुकीच्या माणसाला साथ देत नाही. देव खरंच किती आपण म्हणून न्याय करणार आहे. खरंच त्याचा न्याय उशिरा लागेल किंवा एक प्रकारे वेळ लागतो, पण न्याय खरंच न्यायच असतो आणि चुकीच्या गोष्टीला कधीच देव साथ देतच नाही. आता आपण ते पण पुढे पाहतोच आहोत. आता ही चुकीच्या साथ म्हटल्यावर लगेच पहिला चेहरा आपल्यासमोर गौतमी आपली ही पूजा येते. तर पूजा पोचली हे पाहिल्यानंतर सगळ्यांना शॉक बसतो. पहिली पायरी चढण्या अगोदर ती बाळजाबाईला एक हाक मारते आणि आव्हान देते की तुला वाटत होतं की तुझी सख्खी सून जिंकेल, पण खरंच ती सावत्र आहे तर सावत्रच राहणार. त्या घराण्याची सख्खी सून थोरली सून मी आहे, तर माझ्याच हातात त्या घराच्या चाव्या तुला द्यावे लागतील असं म्हणत ती मोठा अभिमान इथे माज दाखवू लागते आणि मी ही स्पर्धा जिंकणार आणि त्या चाव्या माझ्याच कमरेला शोभणार असं म्हणत आता ती तिथे निघाली आहे पायरी चढण्या अगोदर आव्हान देऊन. इथे मात्र डोळ्यात टचकन पाणी येतं आपल्या बाळजाबाईंच्या की देवाने हे असं कसं घडवून आणलं, हे कसं घडलं. ह्या पूजासारख्या बाईने जर ही स्पर्धा जिंकली तर देवावरती खरंच विश्वास ठेवायलाच नको असं आता इथे बाळजाबाईला वाटतं. पण अजूनही देवाचा कौल कधी कुणाचा काय फिरवेल सांगता येत नाही असं म्हणत बाळजाबाई अजूनही देवाचा धावा करते की काहीही कर, काही चमत्कार घडवायचा तो घडव आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर घडतं आहे हे खोटं आहे असं सिद्ध कर. आता इथे पायऱ्या चढायला सुरुवात केली. 2, 4 तर अर्ध्या पायऱ्यांवरती आल्यानंतर समरराव इथे येतात आणि म्हणतात मिसेस तुम्ही जिंकाल, चला चला पटकन या पटकन या. असं मिसेसचं कौतुक करणारा हा जो बैल आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि माझी बायको जिंकलीच असं घोषित पण करून टाकतो. बाळजाबाईंना म्हणतो की जिंकली माझी बायको, घोषित करा. आली ती वरती. आता इथे खालच्या पायरीवरनं इथे आपली कृष्णा पाहते की ही तर गेली पण वरती, तरी पण देवाची सेवा करायची ती पूर्णपणे मनोभावे मी करेल, जरी मी हारले तरी चालेल, वेळ का लागेल ना तरी मी करेल असं म्हणत कृष्णा कासवाच्या चालीने चालत चालत का होईना त्या पायऱ्या चढायला सुरुवात करते. जे होईल ते होईल असं म्हणत देव काय खोट्याला साथ देत नाही हे आता देवाने पण इथे सिद्ध केलेलं आहे. देवाचा जो काय म्हणतो फटका आहे ना तो असा तसं बसत नाही. असा विजयापर्यंत एकदम तोंडात घास गिळायचंच बाकी आहे तर त्याच आधी उलटी यावी तसं होतं ना. तर आता आपण इथे पाहतोय देवाच्या मंदिराची जी शेवटची वरची पायरी आहे त्या पायरीवर पाय इथे आपली पूजा ठेवणार त्याच वेळेला तिचा पाय अडखळतो आणि ही बाई अडखळलेल्या पायांनी आता पायऱ्यांवरनं खाली पडताना सीन पाहायला मिळणार. तिच्या डोक्यावरचं देवी आईचं जे काही पदार्थ आहे, सामान आहे, ओटीचं वगैरे ते सगळं काही आपल्याला इथे गडबडा खाली जाताना पाहायला मिळणार. आणि झालं बरं का, तसंच झालं. देवी आईचा कौलच म्हणा की पूजाच्या डोक्यावरची पाटी खाली पडली आणि ती पडून पायऱ्यांवरनं खाली गेली. तर आता इथे आपण पाहतोय की कृष्ण मात्र आपली कासवाच्या गतीने का होईना ती पुढे आपली चालत गेलेली, ती मागे वळून पाहतही नाही, कारण नियम होता की मागे वळून पाहायचंच नाही. ती आपली पुढे तिच्या पद्धतीने चाललेली असते. इथे मात्र पाटी गडबडा खाली गेल्या समर अशी हाक मारत पूजा त्याला म्हणू लागते की पाटीला पकड आडवा हो. तर आता ती पाटी पाण्यात जाऊ नये म्हणून इथे ती त्याला हाका मारून सांगू लागते. समर इतका जलद गतीने त्वरित तात्काळ निघालेला असतो ती पाटी पकडण्यासाठी. खरंच इथे बाळजाबाईच्या मनात देवी आईबद्दल खरंच श्रद्धा वाढते. देवाने खरंच आपल्याला पाहायला मिळते की बाळजाबाईची इच्छा पूर्ण केली. क्षणभरात पारडं कसं बदललं ते आपल्याला पाहायला मिळते. जिंकलेली पूजा असं आपण म्हणणार त्याच आधी चमत्कार घडला आणि पाटी खाली पडल्यामुळे ती मागे राहिली आणि आपली कृष्णा मंदिराच्या आत पोचलेली पण असते. बाळजाबाई देवीचे खूप आभार मानते. खरंच देवी आई तू आज सत्याचा विजय घडवून आणणार आणि आणतेच हे तर दिसतंच आहे असं म्हणत देवाची आराधना इथे ती करताना पाहायला मिळते. तरी ते समर मात्र संतापलेला असतो. मिसेस तुम्हाला कळत नाही का, इतक्यावर पोहोचून तुम्ही खाली आला आहेत, नीट पाहून चालता येत नाही का असं म्हटल्यानंतर ती त्याला म्हणू लागते की तुझी चुकी आहे, तुला त्या बिंडोक कृष्णाला थांबवायला सांगितलेलं होतं, तुला तेवढंही काम जमलेलं नाही आणि नामर्दा अशी काहीतरी तिने
बिनकामाचा असं काहीतरी तिने शब्द मारलं. त्याच्यानंतर त्याचा इतका संताप होतो आणि तो डायरेक्ट हात उगारतो. फक्त तिच्या गालात बसायचीच बाकी असते. तो स्वतःला कंट्रोल करतो आणि म्हणतो की ही आत्ता वेळ नाही आहे माझ्याशी वाद घालण्याची. तुम्ही जे बोलते ते फार चुकीचं आहे, पण आत्ता खरं तर तुम्हाला जिंकायला हवं. ती कृष्णावर पोचली आहे तर तुम्ही तुमची पाठी घ्या. अजूनही वेळ गेलेली नाही, अजून भरपूर कर्म आहे जे करायचे. वेळ आहे तुमच्याकडे, तर घ्या डोक्यावरती ही पाठी आणि चला पटपटवरती चला. आता इथे कृष्णा मंदिरात पोचलेली आणि इथे समर तिच्या पूजेच्या डोक्यावरती पाठी देऊ लागलेला असतो. आणि बाळजाबाई मात्र आता कौतुकाने आपल्या कृष्णाला म्हणते की पाठी ठेव बाळा आणि पुढचे जे काम आहे ते पटापट आवरायला घे, म्हणजे तू जिंकायला हवी असं म्हणत आता तिला प्रोत्साहित करताना बाळजाबाई दिसते. आणि आपल्या घराण्याच्या ज्या चाव्या आहे त्या पूजेसारख्या बाईच्या हातात नको जायला, म्हणून तू पटपट आवर असं म्हणत ती आता पटकन आवरायला कृष्णाला सांगते. कृष्णा आता पायाला एवढ्या जखमा झाल्या, तिला नीटसं चालताही येत नसतं, तरी ती तिच्या परीने इतके प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात पहिले ती झाडू घेते, मग झाडूने आपलं मंदिर साफ करायचं ठरवते. इथे मात्र जयवंत आणि दलपत म्हणू लागतो की आपल्या घराण्याच्या चाव्या पूजासारख्या बाईच्या हातात गेली तर आपल्याला ते 1 मिनिटात लाथ मारून घराबाहेर काढेल. आपल्यासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे कृष्णाचं, तर आपण तेच प्रयत्न करू. आणि दलपत सांगतो तू बाहेर जा आणि काहीही कर, त्या पूजाला आतमध्ये येऊच देऊ नको. काही करायचं तुला तिकडेच कर, काय गोंधळ घालायचं तो घाल, पण काय म्हणतं साम दाम दंड भेद सगळं वापर आणि त्या मुलीला मंदिरात पाय ठेवू देऊ नको. आता इथे जयवंत निघाला तिला अडवण्यासाठी. मात्र आपली जी काही प्रामाणिकपणे प्रयत्न करणारी इथे बाळजा आणि कृष्णा आहे ती त्यांच्या पद्धतीने इथे आपलं काम करत असते. अगदी झाडू घेते, पूर्ण मंदिर स्वच्छ करते, त्याचं झाडून सगळं पालापाचोळा सगळं काही बाजूला लोटते, सगळा केर कचरा काढते. आणि इथे मात्र आता पाहायला मिळणार की हा जो जयवंत आहे हा पूजाला अडवण्यासाठी गेलेला असतो आणि पूजाला म्हणू लागतो की तुला मी मंदिरात जाऊ देणार नाही. तरी ते समर म्हणतो माझ्या बायकोला अडवायचं नाही. तर पूजा म्हणते याचा जरा माज वाढतच चालला आहे, या जयवंतकडे बघ रे. तर समर आणि जयवंत म्हणते तिथे बाचाबाची वादावादी चालू झालेली असते. पूजा त्या जयवंतला बाजूला हो म्हणत असते, पण तो काही केला हालायला तयार नाही. वरतून तर तो म्हणतो तुझी पाठीच मी खाली पुन्हा पाडून देतो, म्हणून तो पाठीला हात लावून खेचू लागतो. तर समर त्याचा हात पकडतो आणि असलं काही करायचं नाही म्हणून दम देऊ लागतो. तर आता आपण इथं पाहतोय इथे कृष्णाने छान प्रकारे हे सगळं काही मंदिराचा आवार आहे तो झाडून स्वच्छ केलेला असतो. आता सडा मारण्यासाठी पाणी आणण्यासाठी कृष्णा जात असते. तर बाळजाबाई तिला म्हणते पटपट आवर बाळा, तुला जिंकायचं आहे असं म्हणत ती आता गेलेली असते पाणी आणायला तलावामध्ये. तर इकडे पायऱ्याने खाली उतरत असताना तिच्या डोळ्यासमोर दिसते काय, हा जयवंत आहे ना पाठी धरून खेचू लागतोय, पूजाला आत जाऊ द्यायचं नसतं. तिथे त्यांची बाचाबाची चालू झालेली असते. समर्थ म्हणतो तू इतके दिवस माझ्या बाजूने होता ना, आता का त्या कृष्णाच्या बाजूने गेलाय. तर तो म्हणतो की मला वाटतं की ह्या पूजेने सगळ्यांना धोका दिला ते अजून पण देईन, म्हणून मी हिला जिंकून देणार नाही. तर आता हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर आपली कृष्णा जाते आणि जयवंतला थांब म्हणू लागते आणि त्याला म्हणते की असलं काही करायचं नाही, आपण एकदम प्रामाणिकपणे हे सगळं लढाई करायची आहे, तर ही चिटिंग वगैरे तू करू नको, तिला अडवू नको, तिचं काम तिला करू दे, मी माझं करते. जयवंत तिला म्हणू लागतो की तू फार भोळी आहे, ती तुझ्या या भोळ्यापणाचा इथे काहीच उपयोग नाही, ही चालाखीने खोटेपणा करून जिंकते, मला हे पसंतच नाही. पण इथे आता आपल्या जयवंतला थांबवलेलं असतं कृष्णाने आणि कृष्णा म्हणते म्हणून तो थांबतो. आता इथे पूजा भरभर मंदिरात गेलेली असते आणि इथे जयवंतचा मात्र संताप होत असतो की हिचा चांगुलपणाच पुन्हा आपल्याला नडू शकतो. त्याला राग आधीच येत असतो. तर इथे कृष्णा बादली घेऊन येत असताना तिच्या बादलीला लाथ मारून समोर मुद्दाम पाडतो आणि सॉरी माझी चुकून लाथ लागले असं म्हणतो. तर जयवंत म्हणतो पाहिलंच ना तू, इथल्या इथे याने काय केले तरी तू त्याचीच बाजू घेऊन चांगुलपणा दाखवतीस, तुझ्या चांगुलपणाचा यांना काहीच परिणाम होत नाही. तरी ते कृष्णा म्हणते की जे काही त्यांचे कर्म त्यांच्याजवळ आपण चांगलं वागायचं तर चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळेल, आणि जर खोटं वागत असेल तर मी समोर तुला मी सांगते तुझं इकडचं मुस्कट तिकडं करून ठेवायला मला वेळ नाही लागणार, तुझ्या अशी सनसनीत लावून ठेवल ना मी जर तू पुन्हा माझ्या वाटेत असं काहीतरी अडचण निर्माण केली तर, असं म्हणत कृष्णा समरला चांगलीच ठाशी भरते. तर इथे आपण समरचं तोंड पाहू शकतो कसं झालेलं. जयवंत हसू लागतो आणि म्हणू लागतो की काय रे मर्दा, तुझी काय अवस्था झाली लग्नानंतर. आणि इथे समर म्हणतो की तुझ्यासारखा नाही मी पालतू कुत्ता बाळजाबाईचा, आत्ता जसं तिच्या कुत्र्याचं प्रामाणिकपणे तू काम करते, तर तो कुत्रा बरा आणि तुझ्यासारख्या बैलापेक्षा, बायकोचं बैल होण्यापेक्षा. इथे दोघंही एकमेकांना टॉन्ट मारत असतात. तर जयवंत म्हणू लागतो की मी फक्त चांगलं वागण्याचा कृष्णासमोर नाटक करतोय, तुला काय वाटतं मी काही सुधारलेलं वगैरे नाही, फक्त आता सत्ता ज्याच्याकडे आपली बाजू त्याच्याकडे.
कारण आपला स्वार्थ पण आपल्याला पाहायला हवा की नाही. असं म्हणत जयवंत समरशी बोलतो तर समर म्हणतो, आत्ता माझ्याकडे वेळ नाही ना, तुझा आत्ताच काटा खीर करून ठेवला असता. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पूजा जिंकणे. तर पूजा पण आधीच खरं तर मंदिर स्वच्छ झाडलेलं असतं कृष्णाने, त्याच्यामुळे काय वर शेंडी टेकत झाडू मारते. आणि कृष्णाने बादली भरून आणलेली असते आणि ती कपडा स्वच्छ करण्यासाठी पिळून पुसण्यासाठी आणायला जाते ना, त्या गोष्टीचा संधीचा फायदा घेत लगेचच पूजा त्या बादलीतलं पाणी घेते, भरभर काय म्हणतात शिंपडा देते. काय तर म्हणे एका मागण्याने दिला काय 10 माग्याने दिला काय, पाणी तर पाणीच आहे, ते कोणी आणलं काय फरक पडतो. तर कृष्णाने एवढी मेहनत करून तलावरनं पाणी आणून तो मंदिर पुसण्यासाठी आणलेलं. इथं पूजाने ते घेतलेलं पण आणि मी जिंकले मी पाण्याचा सडा पण मारला, मी झाडून पण काढलं असं म्हणत लगे पुढच्या कामाला लागते. पाणी शिंपडून तर ही बाई मोकळी झाली, पण ते पुसायचं पण असतं ना. तर इथे कृष्णा प्रामाणिकपणे ते पाणी पुसत बसलेले असते हळू. खरं तर दलपत म्हणत असतो की ही आपल्या डोळ्यांसमोर चिटिंग करते पूजा, तर आपण हिला आत्ताच बात करून टाकायला हवं. पण मात्र आता आपली जी काही बाळजाबाई आहे ती एकदम प्रामाणिकपणे म्हणते की नाही, आता जे काही चालले ते तसंच चालू द्या, बघू आपण पुढे न्याय कसा करायचा, कोणाला काय न्याय द्यायचं आहे. तर आता इथे पाणी ओतून देऊन कृष्णाचं काम वाढवून पूजा गेलेली असते रांगोळी काढायला. भरभर दिव्याच्या ओट्यासमोर छान प्रकारे रांगोळी पण ती काढते. मात्र आता आपली कृष्णा मागं पडते, ही गोष्ट बाळजाबाईंच्या पण लक्षात येते. पण आता करणार काय, प्रामाणिकपणे आता प्रयत्न करायचे, जी काही आता निकाल येईल तो देव्याचा कौल समजायचा. आणि इथे कृष्णा हळूहळू रांगोळी काढत असते, तोपर्यंत इथे पूजाने पूर्णपणे रांगोळी पण काढलेली असते. तर आता इथे कृष्णाला ज्यावेळेला बाळजाबाई म्हणते की ती म्हणते की खरं सांगू का, आपण हे इतके प्रयत्न करतो, इतकं उलटंपालटं करण्याचा प्रयत्न करणं मला तरी पटत नाही आहे. मी माझ्या पद्धतीने प्रामाणिकपणे आहे, मला जसं झेपते जसं येते तसं मी करत जाईन. मला अजिबात काही नाही आहे, मला जिंकायचं आहे, पण हे असं चुकीच्या मार्गाने मी जिंकणार नाही. तर इथे रांगोळीच काढत असते आपली कृष्णा. तोपर्यंत तर पूजाचे अख्खे दिवे मंदिरात लावून झालेले असते आणि समर्थ म्हणू लागतो माझी बायको जिंकलीच समजा आता, आणि सगळ्यांनी तिला घोषित पण करून टाका की जिंकली वगैरे. तर इथे बाळजाबाई म्हणू लागते, अहो घाई नका करू. तर इथे घाई का नाही करायची, ती तर जिंकली पण, असं म्हणत तो त्यांना सगळ्यांना सवाल विचारतो. तर बाळजाबाई म्हणते अजूनही 10 मिनटं बाकी आहे, 10व्या मिनटापर्यंत आपण वाट पाहायची की आपल्या कृष्णाचे दिवे वगैरे लावून होत आहेत की नाही. आता सगळ्यांची जी काय म्हणत्या धडकन आहे ते धगधग वाढायला लागली, कारण पूजासारख्या बाईच्या हवाली जर हे घर गेलं तर सत्यानाशच आहे. आणि दलपत म्हणू लागला आहे की हे बघ पूजा जिंकली पण, म्हणजे आता आपल्या घराण्याची नवीन मालकीण जर कोणी असणार असेल तर पूजा. तिचं सडा रांगोळी दिवे लावणं सगळं झालं आणि ती उभी पण आहे. आणि आपल्या कृष्णाची अजून दिवे लावायची सुरुवातच तिने केली. जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा पूजाचा शेवटचा दिवा लागला पण, म्हणजे ती जिंकलीच. पण पूजा पण म्हणते मी जिंकले म्हणून घोषित करून द्या ना. तर इथे बाळजाबाई म्हणते तुला म्हटलं ना वेळ संपायला अजून 10 मिनटे आणि अजून गुरुजी येतील, गुरुजी पाहतील त्यांना कुणाची पूजा कुणाचं काय आवडते प्रामाणिकपणे ते सांगतील. तर इथे त्या गोष्टीची कशाला वाट पाहिजे, आत्ताच माझ्या चाव्या देऊन मोकळ्या व्हा, किती सिंपल आहे, मी जिंकले, तिची दिवे लावायची बाकी आहे असं म्हणत इथे पूजा तिकडच्या गोष्टी करते. पण बाळजाबाई मात्र अजूनही तिच्या मतावर ठाम आहे. 10 मिनटं बाकी आहे, जी वेळ दिली त्या वेळेत, तर तिने 10 मिनटात जर केलं तर आपण पुढच्या टास्ककडे जाऊया. तर आता इथे मोबाईलच्या ह्याच्यामध्ये किती मिनटं झाले म्हणून काउंटिंग सुरू झालेली असते. समर्थ अगदी शेवटचे 10 सेकंद मोजायला लागतो आहे. 10, 9, 8, 7 आणि शेवटच्या मिनटालाच आपल्या कृष्णाचे सगळे दिवे लावून झालेले असतात. आणि ते सगळे दिवे लावल्यानंतर ती सगळ्यांसमोर उभी असते. परत एकदा तिने वेळेत दिवे लावले आणि सगळ्यांसमोर उभी म्हटल्यावरती आता पुढे जो काही निर्णय घेणार तो पुढचा टास्क म्हणजे आता देवयाईची ओटी भरायची. देवयाईची ओटी भरण्याचं जे काही काम आहे, जे काही वस्तू आहे त्याबरोबर आणणं, त्या व्यवस्थित लावणं मांडणं आणि ज्या व्यक्तीकडे ह्या सगळ्या गोष्टी असणार त्याच व्यक्तीच्या हातून देवयाईची ओटी भरून आरतीचा मान मिळणार आहे. तर आता इथे आरतीची आणि ओटी भरण्याची ताट बनवायची वेळ आली. तर सगळेजण उभे असतात. गुरुजी म्हणतात की तुमचं सगळी सामग्री मला दाखवा. दोघींच्या पाट्यांमधले सगळ्या सामग्रीला निरखून पारखून गुरुजी पाहू लागतात काय आहे किंवा काय नाही ते सगळं त्यांनी बघायला सुरुवात केलेली असते. बाळजाबाई म्हणते की आता खरं तर निर्णय तुमच्यावरती बरं का गुरुजी, कोण जिंकणार आहे आणि कोण हारणार आहे, कारण आत्तापर्यंतचे सगळे टास्क यांनी पूर्ण केलेले. आणि आता गुरुजी दोघींच्याही पाट्यांमधल्या सगळ्या वस्तू निरखून पारखून पाहतात काय आहे आणि काय नाही. सगळं काही नैवेद्याला आणलेले सगळं वस्तू सगळं काउंटिंग करणं सगळं झालेलं असतं. आता ओटी भरण्याचं ताट पाहू लागतात. तर ताटामध्ये
दोघींच्याही पाहिल्यानंतर गुरुजींच्या एक गोष्ट लक्षात येते. गुरुजी पूजाला म्हणू लागतात की तुझ्या ताटात हळदी कुंकू नाही, काजळ नाही, बांगड्या नाही आणि टिकल्या पण नाही आहे. तर तुझं हे अर्धवट ओटीचं सामान आहे. ते अर्धवट असल्या कारणाने तुझ्या हातून ओटी भरणं जाणं शक्य नाही आहे. गुरुजींना मात्र आता इथे विरोध करताना पूजा दिसते की नाही, मी सगळं आणलेलं होतं. तर आता इथे समर पण तिच्या बाजूने बोलताना आपल्याला पाहायला मिळणार की तिची पाठी खाली गडबडली होती, तेव्हा बहुतेक सांडला असेल, तिने सगळं आणले, थांबा मी घेऊन येतो असं म्हणत समर खाली शोधायला जातो. समर शोधायला गेलेला आहे. आता सगळेजण वाट पाहत असतात. तर आता इथे भक्ती म्हणू लागते की खरं खरं सांग ना, तू काय काय केलं आणि काय काय नाही, तुला माहिती तरी आहे का, तू त्या वस्तू आणलेल्या आहे का नाही. तर इथे भक्तीला शांत बसवत सावित्री म्हणू लागते की गप्प राहा, तोंड उघडू नको. आता इथे समर वापस येतो आणि म्हणतो की कुठलीच वस्तू सापडलेली नाही, तिने आणलेलं होतं. सावित्रीला इथे वाळजाबाई म्हणते खरंच आणलं होतं, तुम्ही दोघी एवढ्या प्रामाणिक आहे, तुम्हालाच माहिती, ठीक आहे, पण आता ह्या क्षणाला त्या वस्तू तिच्याकडे नाही आहे, म्हणजे ती हरलेली आहे. आणि आता इथे घोषित करा की सगळ्या सामग्री आपल्या कृष्णाच्या ताटात आहे आणि आता ओटी भरणं आता अर्धवट सामग्री सकट शक्यच नाही. गुरुजींचं म्हणणे की ओटी भरायला सगळं सामान पाहिजे तरच पूर्ण ओटी मानली जाते, अर्धी ओटी भरली जाणार नाही आहे. त्यामुळे आता ह्या क्षणाला जर कृष्णाच्या हातात सगळ्या गोष्टी आहे, म्हणजे तिची ओटी जी आहे ती पूर्ण भरली जाणार आहे. तर इथे आता गुरुजींनी मान दिलेला आहे आपल्या कृष्णाला ओटी भरण्याचा आणि ह्या घराण्याची सून आणि त्या घराण्याची चाव्यांची मालकीण आता बनली आहे आपली कृष्णा. ह्या गोष्टीचा संताप आपल्याला पाहायला मिळणार पूजाचा. आणि घरी गेल्यानंतर इथे आपल्या कृष्णाच्या पायांना एवढ्या जखमा पाहून दुष्यंत घाबरतून विचारतो काय हे सगळं, मग ती सांगू लागते. पण आता इथे आपण हेही पाहतो की समर आणि पूजा यांचा खूप संताप झालेला आहे, कारण आता घराण्याची नवीन मालकीन दुसरी तिसरी कोणी नसून ही असणार आहे काय म्हणतात कृष्णा. तर कृष्णा ह्या सगळ्या गोष्टी कशा आता पुढे हँडल करणार, आणि तिने खरं तर एक गोष्ट ठरवली की पूजासारख्या बाईला कसं टाळ्यावर आणायचं आणि कसं नाही हे तिला खूप चांगलं ठाऊक आहे. त्याच्यामुळे ती इथून पुढे खूपच छान पद्धतीने आपल्याला पूजाला चांगल्या मार्गावर आणताना पाहायला मिळणार. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.